6,405 करोड़ की 2 नई रेलवे परियोजनाओं को मिली कैबिनेट की मंजूरी। 3 राज्यों को मिलेगा फायदा, 318 किलोमीटर बढ़ेगा नेटवर्क। इस मंजूरी से लगभग 408 गांवों को बेहतर रेल कनेक्टिविटी मिलेगी, जिनकी कुल आबादी लगभग 28.19 लाख है। यह रेलवे झारखंड, कर्नाटक और आंध्र प्रदेश के 7 जिलों को कवर करेगी। माइक्रोसॉफ्ट ने एआई के इस्तेमाल से गन्ने की खेती करने पर उत्पादन में 30% की बढ़ोतरी और इसकी खेती से पानी का खपत आधे तक कम करने का आश्वासन दिया है। एलोन मस्क ने एक्स पर पोस्ट करते हुए मस्क ने लिखा, मुझे पिछले हफ्ते राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप को लेकर किए गए कुछ पोस्ट पर पछतावा है। मैंने कुछ ज़्यादा ही बोल दिया था। 1 ऑक्टोबर 2025 पासून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने नोंदणीकृत केलेले सुमारे 8,000 मध्यस्थांना यूपीआय हँडल वापरावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनसोबत एक व्यापार करार जाहीर केला, ज्यामध्ये दुर्मिळ मातीच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्याची परवानगी दिली जाईल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हजारो सैन्य तैनात केले आणि सुव्यवस्था पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हालचालींचे समर्थन केले. लॉस एंजेलिसचे महापौर कैरेन बास यांनी आणीबाणी जाहीर केली आणि कर्फ्यू लागू केला. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम तैनातीला न्यायालयात आव्हान दिले. चला मग तर निफ्टीचं ॲनालिसिस करूया. निफ्टीचा इंट्राडेचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. निफ्टीचा सपोर्ट आहे 25,080 आणि रजिस्ट्रेशन आहे 25,200चा रजिस्ट्रेशन आहे. आज एक चांगला मुवमेंट आलेला आहे डाऊन साईडला. सुरुवातीला ओपनिंग झाल्यापासून एक अर्धा तास मार्केट खेळलं, त्यानंतर एक अप ट्रेंड दिला, नंतर दुपारनंतर एक मोठी ट्रेंड दिला आहे. मार्केट पडण्याची शक्यता आहे. मोठी बिग कॅन्डल तयार आहे. 1 डेच्या कॅन्डलमध्ये जर पाहिलं तर स्पिनिंग टॉप कॅन्डल किंवा डोजी तुम्ही म्हणू शकताय. आता बघा बँक निफ्टीची चला मग आता एफआय आणि डीआयचा डाटा बघूया काय आहे. डीआयने आजच्या दिवसात 1,584 बाईंग केल्या आणि एफआयने आजच्या दिवसात जवळपास 446ची सेलिंग केलेली आहे. डीआयने आज जास्त बाईंग केलेली आहे.